महामुंबईमध्ये मान्सूनचं जोरदार पुनरागमन. आता आठवडाभर चांगला पाऊस बरसणार. मुंबई पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता. नवी मुंबईमध्ये पावसाची जोरदार हजेरी. पहाटेपासूनच शहरामध्ये पाऊस धरा. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं. बुलढाणा जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस. खामगाव, चिखली, मेहकर तालुक्यात दमदार पाऊस. संग्रामपूर मधल्या केदार नदीला पूर. मुंबईतील खड्ड्यांवरून हायकोर्टानं महापालिकेला फटकारलं. दर्जेदार रस्त्यांसाठी मुंबईकरांना आणखी किती वर्ष वाट पाहावी लागणार? हायकोर्टाचा संतप्त सवाल. वाहनांवर HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी आता शेवटची मुदत. नंबर प्लेट नसल्यास उद्यापासून भरावा लागणार दंड. राज्यभरातील 1 कोटीहून अधिक वाहनांवर कारवाईची टांगती तलवार. शेतकरी कर्जमाफीसाठीचा आजचा मुहूर्त हुकला. 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार. तर योजनेच्या निकषातही बदल करण्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे संकेत. एससी आरक्षण उपवर्गीकरणावरून अधिवेशनामध्ये सरकारच्या कोंडीची शक्यता. 27 आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. बदर समितीचा अहवाल जाहीर करण्याची मागणी. तर उपवर्गीकरणाविरोधात आझाद मैदान ते विधान भवन मोर्चा. खासदार ओमराजे निंबाळकरांनी वर्षावर घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. दोघांमध्ये जवळपास 45 मिनिटं चर्चा. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरू असताना झालेल्या भेटीला महत्त्व. विलिनीकरणासंदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात 2 मतप्रवाह. एक गट काँग्रेसमध्ये विलिनीकरणासाठी तर दुसरा गट भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती. ईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये आता आणखी एक अटक. बिहारच्या पाटणामधून सुमंत कुमारीला बेड्या. पावसाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणणार असल्याची सूत्रांची माहिती. टीएमसी शिवसेना फुटीनंतर 2/3 बहुमतासाठी आशावादी. पुण्यामधील व्यापाऱ्याला बिश्नोई गँगकडून धमकी. जिवे मारण्याची धमकी देत 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी. ठवळा भारती इथली तिसरी घटना. व्यापाऱ्यांमध्ये खळबळ.